कामगार विभाग सरळ सेवा भरती अर्ज केला नसेल तर अजूनही तुम्ही अर्ज करू शकता। यामध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कायदे जे आहेत ते मित्रांनो, कायदे तुम्हाला 40 प्रश्न 80 मार्काला तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत। एकूण 50 कायदे आहेत, म्हणजे 50च्या 50 इम्पॉर्टंट आहेत का त्यातले व्हेरी इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत त्याच्यावरती आज आपला डिटेल हा व्हिडिओ असणार आहे। थिअरी कुठून करायची, MCQ कुठून करायचे, ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल आणि तुम्ही भरू इच्छित असाल तर नक्की भरू शकता मित्रांनो, कारण या ठिकाणी पगार पण जबरदस्त आहे। 35,400 सुरुवात पेमेंट आहे ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी तुमचं वेतन जात आहे। निरीक्षक लेवलचं चांगली पद आहेत, लेखापाल आहे मित्रांनो, लघुटंक लेखक आहे आणि अर्ज करायचे या ठिकाणी ऑलरेडी सुरुवात पण झालेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला लास्ट डेट आहे मित्रांनो 11 जून 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यामुळे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की तुम्ही मित्रांनो या फॉर्मचा याचा विचार करू शकता। याचा अभ्यासक्रम काय आहे थोडक्यामध्ये बघूया आणि त्यानंतर लगेच कायद्याकडे जाऊया। हे सरळ सेवेतून भरणार आहे पद मित्रांनो, म्हणजे एकच परीक्षा असणार आहे, 200 मार्काची परीक्षा असणार आहे, 100 प्रश्न 200 मार्क। पेपर जो असणार आहे मित्रांनो एकूण 2 तास तुमचा या ठिकाणी परीक्षेचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। MCQ स्वरूपामध्ये प्रश्न असणार आहेत, पदवी लेवलचा दर्जा आहे म्हणजे तलाठी लेवलचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे। 200 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्न असणार आहेत आणि यामध्ये विषय जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी हे विषय तुम्हाला एवढा सिलेबस दिलेला आहे। परंतु आज आपण डिटेलमध्ये सगळं पाहणार आहोत मित्रांनो। मराठी व्याकरण आहे 30 तुम्हाला या ठिकाणी गुण आहेत, म्हणजे 15 प्रश्न मराठीचे, 15 प्रश्न इंग्रजीचे, बुद्धिमापन चाचणीचे 15 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे या ठिकाणी 15 प्रश्न आणि कायद्याचे जर बघितलं तर 40 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येकाला 2-2 मार्क असणार आहेत, म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्काचा हा या ठिकाणी तुमचा सिलेबस या ठिकाणी तुमचा हा पेपर असणार आहे। आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया, नक्की कायदे करायचे कोणते, जे थंबनेलवर तुम्हाला दिसत आहे। कामगार विभागाची आपली स्पेशल बॅच पण आलेली आहे, डिटेल बॅच म्हणजे संपूर्ण पाहिजे असेल संपूर्ण पण आहे मित्रांनो आणि स्पेशल तुम्हाला कायद्याविषयी आणि प्रश्नपत्रिका पाहिजे असेल नोट्स ते पण तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे। तर आता बघा त्याच्याबद्दल आपण शेवटी बोलूया, परंतु आधी महत्त्वाचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे 50 कायदे आपल्याला करावे लागतील। ठीक आहे, हे जर आपण बघितलं तर हे 50 कायदे आहेत मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर कामगार विषयी महत्त्वाचे 50 कायदे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत। हे 50 कायदे आहेत। आता हे 50च्या 50 करणं गरजेचं आहे का, कारण यामध्ये परत प्रकरणं आहेत, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे कसे आहेत काय आहेत प्रकरणं, शॉर्टमध्ये कशी करायची, इम्पॉर्टंट कशी करायची। पण यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर ह्या भारताचे जे एकूण जुन्या जे 29 कायदे आहेत तर ते 29 कायद्यांना त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, प्रमुख 4 या ठिकाणी संहितेमध्ये म्हणजे लेबर कोड्समध्ये काय केलेलं आहे, ट्रान्सलेटेड केलेलं आहे 29 जुन्या कामगार कायद्यांना। आता हे 29 जुन्या कामगार कायदे पूर्ण रद्द झालेत का ते पण या ठिकाणी अंशतः लागू आहेत, ते पण आपण पुढे बघूया। परंतु आता आपल्याला जे महत्त्वाचे 29 कायदे रूपांतर झालेले आहेत ते या 4 कायद्यामध्ये रूपांतर झालेले आहेत, जसं की या ठिकाणी कोड ऑफ वेजेस म्हणजे वेतन संहिता, त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन कोड, औद्योगिक संबंध संहिता, त्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता, सोशल सिक्युरिटी कोड आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती म्हणजे OSH कोड। तर हे 4 या ठिकाणी आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहेत। मग आता विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न असतो की बाबा हे जर आता इनव्हॅलिड झाले, ठीक आहे, हे जर आता तुम्ही म्हणता आहात की या ठिकाणी कन्वर्ट झालेले आहेत तर हे 50 कायदे करायची आवश्यकता नाही का, म्हणजे ते इनव्हॅलिड झालेले आहे का, तर तसं नाही मित्रांनो, कारण हे पूर्णपणे या ठिकाणी अवैध किंवा रद्द झालेले नाहीत। यामध्ये आपल्याला जो गोंधळ आहे तर या सोप्या भाषेमध्ये आता या ठिकाणी समजून घ्या, कारण यामध्ये जर बघितलं सध्या कामगार कायद्याच्या बाबतीमध्ये एक मोठा बदल या ठिकाणी सुरू आहे, सध्या जे आहे ते ट्रान्झिशन फेज आहे। मग हे जर आपण बघितलं तर जुने कायदे सध्याची जी स्थिती आहे, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मध्ये किमान वेतन अधिनियम आहे 1948चा, त्यानंतर या ठिकाणी कारखाना अधिनियम आहे 1948चा, त्यानंतर प्रसूती लाभ अधिनियम आहे, हे मूळ कायदे आहेत। जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार नवीन कायद्याची या ठिकाणी पूर्णपणे अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हे जुने कायदे कायदेशीररित्या लागू राहणार आहे, त्यामुळे ते सध्या तरी इनव्हॅलिड नाही, ते लक्षात ठेवा। परंतु काय झालेलं आहे, हे 29 कायद्याचे 4 संहितेमध्ये रूपांतर केलेले आहेत, म्हणजे वेगवेगळे एवढे कायदे एवढी किचकट। मग हे सगळं या ठिकाणी सोपं रूप देण्यासाठी काय केलेलं आहे सरकारने, ह्या सर्व कायद्यांना या ठिकाणी 4 मुख्य कायद्यामध्ये या ठिकाणी रूपांतरित केलेलं आहे। ठीक आहे, मग ह्या 29 कायद्याचे एकत्रीकरण केलेलं आहे। ओके, काय केलेलं आहे, एकत्रीकरण करून या ठिकाणी 4 नवीन लेबर कोड या ठिकाणी जारी केलेले आहेत। ते जसं की आपण पाहिलं वेतन संहिता आहे, यामध्ये किमान वेतन म्हणजे नक्की वेतन किती द्यायचं, कमीत कमी तेवढं वेतन द्यायलाच पाहिजे आहे, ठीक आहे, कामगारांना। त्यानंतर वेतन प्रदान, बोनस, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये थिअरीमध्ये दिलेलं आहे आपल्या बॅचमध्ये। मग या ठिकाणी जर आपण बघितलं पुढचं जो आहे ते औद्योगिक संबंध संहिता आहे, सामाजिक सुरक्षा संहिता आहे, ठीक आहे, हे जे आहेत आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि
कार्यस्थिती संहिता. ठीक आहे, तर हे जे काय आहे त्यामध्ये कारखाना कायदा, कंत्राटी कामगार कायदा हे सगळं काय केलेलं आहे इन्क्लूड केलेलं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका परीक्षेसाठी अभ्यास करावा कसा. थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर जुने कायदे सध्या तरी पूर्णपणे बंद झालेले नाहीत, नवीन कोड पूर्णपणे सध्या लागू झाले नाहीत. यामध्ये आपल्याला दोन्हीवरती प्रश्न विचारले जातील हे लक्षात ठेवायचं आहे. आपण देताना तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे पण थोडक्यामध्ये आपल्याला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला ह्या नोट्समध्ये काय भेटणार आहे आपल्या. ठीक आहे, तुम्ही जर 225च्या घेतल्या स्पेशल कायद्याविषयी आणि प्रश्नपत्रिका, तर यामध्ये काय केलेलं आहे मित्रांनो, प्रत्येक कायदे प्रकरणावाईज दिलेले आहेत. त्याचे जे काही ठिकाणी मूळ कायदा आहे तर तो कायदा सोप्या भाषेमध्ये, याचा उद्देश काय असणार आहे तर तुमचा प्रवास, तुमचा अभ्यास सोपा करायचा. ठीक आहे, सोपा करायचा. कारण मूळ जर PDF आपण बघितलं तर खूप या ठिकाणी किचकट आहे, खूप या ठिकाणी लेंदी आहे आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने एवढं सगळं करणं गरजेचं नाही. तर हे जे तुम्हाला इंडेक्स दिसत आहे हे काय आहेत मित्रांनो, तर हे याचे या ठिकाणी तुम्हाला सगळं कोणकोणते त्यामध्ये ॲड केलेलं आहे का आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. मग या पद्धतीने तुम्हाला आता जो एक कायदा आहे सामाजिक सुरक्षा संहिता, तर तो ते डिटेलमध्ये परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं आहे, काय काय नाही, प्रत्येक प्रकरणावाईज तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे झालं थिअरी. आता तुम्हाला हे थिअरी कधी वाचायची आहे, जर परीक्षेला भरपूर वेळ असेल तोपर्यंत काय करायची, ही थिअरी तुम्हाला अभ्यासावी लागेल. परीक्षा जवळ आली काय करायचं मित्रांनो, तर MCQ वरती भर द्यायचा. मग MCQ सुद्धा मी काय केलेलं आहे तर तुम्हाला स्पष्टीकरणासह प्रत्येक कायद्यानुसार काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. तर यामध्ये काय केलेलं आहे, जे व्हेरी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे टॉपिक त्यावरती जास्त भर दिलेलं आहे. देताना सर्व दिलेलं आहे, परंतु जे व्हेरी इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला, आणि मी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणतो आहे म्हटल्यावर किती व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही न्यायालय भरतीला सुद्धा सध्या अनुभवलेलं आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मिळवले 30 पैकी, काही विद्यार्थ्यांनी 27, 28, 29, 30 मिळवले. लिपिकमध्ये पण या ठिकाणी आपले विद्यार्थी 70+ गेलेले आहेत मित्रांनो 90 पैकी. ओके, 75+ गेलेले आहेत, काही विद्यार्थी 80कडे गेलेले आहेत. मग हे जे आहे ते आपल्या या ठिकाणी काय असतं मित्रांनो, अनुभव असतो. काय विचारलं जाईल, कसं विचारलं जाईल. तुम्हाला जर संपूर्ण बॅच पाहिजे असेल कामगार विभागाची, ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहे, तर ती तुम्हाला 450ला भेटून जाईल. आणि तुम्हाला वाटतं माझ्याकडे नॉन टेक्निकलचं आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, ऑदर GK हे आहे, फक्त मला टेक्निकल म्हणजे कामगार कायदे आणि त्याची प्रश्नपत्रिका, त्याचे मग थिअरी, MCQ हे सगळं तुम्हाला फक्त पाहिजे आहे, तर ते आहे 225मध्ये. तर तुमच्या गरजेनुसार तुमचा अभ्यास सोपा होण्यासाठी मित्रांनो नक्की तुमच्या संग्रही ठेवा. कोणतीही या ठिकाणी तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर ती किंमत काय करायची, फक्त 72 48 93 0176 या नंबरला काय करायचं तर तेवढी या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सांगितल्याप्रमाणे सर्व कंटेंट तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल. अजून काय विचारायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या याच नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल देखील करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ वाटलाच आहे तर एक लाईक जाता नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला स्वतः नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.